बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता पाहूया सविस्तर बातम्या। कोल्हापूरला कोकणशी जोडणाऱ्या रेल्वेचा प्रकल्प पीएम गतिशक्ती योजनेअंतर्गत पूर्ण होणार आहे। त्यासाठी वैभववाडी मार्गाचं सर्वेक्षण सुरू आहे। त्याचप्रमाणे वंदे भारत एक्सप्रेस मार्च महिन्यापर्यंत कोल्हापुरातून सुरू होईल अशी माहिती रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी आज दिल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी कोल्हापूरच्या छत्रपती शाहू टर्मिनसला भेट देऊन विविध कामांची आज पाहणी केली। त्याचवेळी खासदार महाडिक यांनी विविध प्रस्तावित प्रकल्पांबाबत त्यांच्याशी चर्चा केली। रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव हे आज वार्षिक भेटीसाठी कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला आले होते। यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचं स्वागत केलं। यादव यांच्यासोबत रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक डॉक्टर स्वप्नील नीला, मुख्य बांधकाम व्यवस्थापक प्रकाश उपाध्याय, विभागीय अभियंता डॉक्टर विकास श्रीवास्तव, स्टेशन व्यवस्थापक राजन मेहता, मिलिंद वाघुर्ली, रेल्वे सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, सुहास गुरव, जयेश ओसवाल उपस्थित होते। यावेळी यादव यांनी अमृत भारत योजनेअंतर्गत कोल्हापूर रेल्वे टर्मिनसमध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली। लिनन रूम आणि कोचिंग डेपोचीही त्यांनी पाहणी केली। तसंच कोचिंग डेपोमध्ये उभारलेल्या एकलव्य या स्पेशल बोगीमध्ये नवीन 3 टायर आणि 2 टायर एसी मधील अत्याधुनिक स्मोक आणि फायर अलार्म यंत्रणेचं प्रात्यक्षिक यादव यांना दाखवण्यात आलं। त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वेच्या विविध प्रस्तावित प्रकल्पांबाबत चर्चा केली। खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळेच कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या विकासाचे प्रकल्प गती घेत असल्याचे गौरवोद्गार महाव्यवस्थापक यादव यांनी काढले। नीरज से कोल्हापुर डबलिंग उसका भी डीपीआर बन रहा है और सबसे बड़ा अचीवमेंट ये है कि आपका महालक्ष्मी एक्सप्रेस में लक्ष्मी का रेक आ रहा है और इसमें काफ़ी योगदान रहा है साहब जी। हाँ वो तो है। दरम्यान कोल्हापूर रेल्वे स्थानकामध्ये 44 कोटी रुपये खर्चून रेल्वे स्थानक आधुनिकीकरणाचं काम सुरू आहे। ते लवकरच पूर्ण होईल अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। पुणे आणि मिरज मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामाबाबत आपण सातत्याने प्रयत्नशील असून या कामाला गती मिळण्याबाबत आपण महाव्यवस्थापकांना माहिती दिली आहे। त्यातून रेल्वे दुहेरीकरणाचं कामही लवकरच मार्गी लागेल असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले। महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरवासियांना उत्सुकता लागून राहिलेल्या वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सुरू करण्यासाठी आपण पाठपुरावा करत असून वंदे भारत रेल्वे बनवणाऱ्या लखनौमध्ये जाऊन आपण कोल्हापूरच्या रेल्वेची नोंद केली आहे। येत्या मार्चपर्यंत वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापुरातून सुरू होईल अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली आहे। वंदे भारत ट्रेन कोल्हापूर मुंबईला सुरू व्हावी ही एक मागणी होती। साधारण 2 महिने त्याला लागेल असं एक साधारण आजच्या बैठकीमध्ये सूर आलेला आहे। आणि मी स्वतः लखनौ या ठिकाणी जाऊन जिथं वंदे भारत एक्सप्रेस बनतात तिथं जाऊन मी माहिती घेऊन आपला नंबर कोल्हापूरचा तिथं लावून आलेला आहे। त्यामुळे 1-2 महिन्यात ते काम पूर्ण होईल असं अपेक्षित आहे। कोकण रेल्वेचं काम मंजूर होऊनही निधी अभावी खोळंबलं होतं। मात्र आता पीएम गतिशक्ती योजनेत त्याचा समावेश झालाय। त्यामुळे या मार्गाचं सर्वेक्षण होऊन कामाला गती मिळेल अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली। कोल्हापूरला कोकणला जोडण्याचा, वैभववाडीला जोडण्याचा जो पूर्वी मंजूर झाला होता, त्याचं भूमिपूजन झालं होतं, परंतु निधी अभावी तो प्रकल्प रखडलेला होता। तो आता पीएम गतिशक्तीमध्ये आपण तो प्रकल्प घेतलेला आहे। साधारण 4000 करोड रुपयाचा तो प्रोजेक्ट आहे। या बजेटमध्ये काही रक्कम त्याला टोकन अमाऊंट सँक्शन व्हावी यासाठी आपण फॉलोअप घेतलेला आहे। आज